सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सत्संगाच्या माध्यमातून जीवाचे स्वभाव आपण बघत आहोत. जीवाच्या स्वभावाच्या अगोदर जीवाच्या दोषाच्या माध्यमातून विकार व विकल्पावरती आपण भरपूर असं विवेचन केलं आणि आपणही या चरित्रामध्ये जाऊन किंवा सूत्रपाठात जाऊन विकाराच्या संदर्भातली आणि विकल्पाच्या संदर्भातली माहिती गोळा केली असेल आणि त्या अनुषंगाने विकार आणि विकल्पावरती प्रकाश पडून आपल्याला त्या संदर्भात बरीचशी माहिती झाली असेल. आज आपण 12व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत आणि जीवाच्या दोषामधला तिसरा दोष म्हणजे स्वभाव. या स्वभावाच्या माध्यमातून आपण जे अष्ट स्वभाव या जीवाला चिकटलेले आहे किंवा जीवाला लागलेले आहे, त्या अष्ट स्वभावातून जीव बाहेर निघणं अशक्य आहे. परंतु परमेश्वरांनी आपल्याला स्वभावावरती मात्रा द्यायला लावलेली आहे. कारण या स्वभावामध्ये जर मात्रा आपण दिली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने देहापर्यंत पोहोचता येईल. आणि त्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय क्षुधा म्हणजे जेवण, भूक, याकडे आपण जाणार आहोत. खरं म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सर्वऋषी चक्रप्रभूंनी यावरती खूप सुंदर असं विवेचन केलेलं आहे आणि अनेक लीळेच्या माध्यमातून प्रसंगानुरूप आपल्या भक्तांना यावरती समजून सांगण्याचा, प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपली जीवनाची लाईफस्टाईल बदललेली आहे आणि या जीवनाच्या लाईफस्टाईल बदलामुळे अनेक व्याधींनी लोक ग्रस्त झालेले, वैचारिक त्रस्त झालेले आढळतात. आणि ह्या व्याधींनी ग्रस्त आणि त्रस्त झालेल्या लोकांना कोणत्या तरी वैज्ञानिक युगाचा किंवा वैज्ञानिक क्षेत्राचा आधार घ्यावा लागतो आणि आपलं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु सर्वऋषी चक्रप्रभूंनी ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये खूप असं सुंदर ही लाईफस्टाईल आपल्याला सांगितलेली आहे आणि आपण ती जर फॉलो केली तर अनेक गोष्टीपासून आजच्या या युगामध्ये आपण वाचू शकतो, स्वतःला वाचू शकतो. परंतु त्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये जर अंतर्बाह्य बदल घडून आणला तर नक्कीच आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. क्षुधा म्हणजे जेवण. ह्या जेवणाच्या संदर्भात परमेश्वरांनी शुद्ध शाकाहाराचा हट्ट धरलेला आहे. कारण हिंसा हे पाप आणि पापाचं नरक परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपण शुद्ध शाकाहारी असलो पाहिजे. आणि या शाकाहाराचा संबंध अनेक शास्त्रामध्ये, अनेक धर्मामध्ये जरी सांगितलेला असला तरी जेवणाच्या किंवा खाण्याच्या माध्यमातून अहिंसावादी असणं हे आपल्या ब्रह्मविद्याशास्त्राचं एक पाया आहे. आणि त्यातूनच आपल्याला पुढे जाऊन जो पुनःसंबंध आपल्या जीवनाचा ध्येय किंवा पुनःसंबंध जीवनाचं आपलं जे टार्गेट आहे, मिळवण्याचं जे साध्य आहे, ते यातूनच आपल्याला परमेश्वर सांगतात भेटेल. कारण अष्ट स्वभावाच्या माध्यमातून जे आपण आहाराला जे बघणार आहेत, ह्या आहारानुसारच पुढे जाऊन परमेश्वर प्राप्तीचा जो पुनःसंबंध आहे तो मिळणार आहे. म्हणजे आहाराला किती मोठं महत्त्व आहे हे आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल. ह्या आहारावरतूनच चतुर्दशिया, अर्ध आर्या, पाऊण आर्या, संपूर्ण आर्या, दर्या, अनाधिकारी, त्रसाचा, डिंगरा आणि ईशाळू असे 9 पुरुषाचं वर्गीकरण आपल्या शास्त्रामध्ये येतं. आणि हा जो आहाराचा जो प्रकार सांगितले त्यानुसार आपल्याला पुनःसंबंधाचं प्राप्तीचं जे वर्ष आहे ते कमी जास्त होत असतं. आणि म्हणून हे जे पुरुष आपल्याला आहाराचे सांगितलेले
त्यातून आपल्याला जो पुनःसंबंध भेटणार आहे, या आहारानुसार पुनःसंबंध भेटणं आपल्याला आश्चर्य वाटेल किंवा काहीतरी विकल्पित वाटेल, कल्पनेच्या पलीकडे वाटेल की जेवणावर कुठं परमेश्वर प्राप्त होतो का. परंतु तसं मात्र नक्की आहे. विकारावरती आपण जर कंट्रोल केला, संयम ठेवला, तर नक्कीच विकल्पावरती आपण विजय मिळवू शकतो. आणि ह्या दोन्हीवरती विजय मिळवला तर स्वभावावरती आपण मात्र आणू शकतो. आपण आपली साधना करत असताना जर स्वभाव आपल्याला जर त्रास देत असतील, या अष्ट स्वभाव आपल्याला जर त्रास देत असेल, तर ती साधना आपण योग्य पद्धतीने स्वस्थ चित्ताने करू शकत नाही. आणि म्हणून आपल्या ह्या साधनेमध्ये किंवा आपल्या ह्या ध्येयामध्ये, आपल्या या उपासनेमध्ये या अष्ट स्वभावाला अनन्यसाधारण असं महत्त्व सर्वश्री चक्रधर प्रभूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे जरी आपण ऐकत असलो तरी आपल्याला जोपर्यंत लीळाचरित्रामध्ये जाता येत नाही किंवा आपण जात नाही आणि त्या सूत्राच्या माध्यमातून जे प्रकरण आपण बघत नाही, तोपर्यंत आपल्याला हे लक्षात येणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की ज्यावेळेस आपण सत्संग ऐकाल किंवा ऐकताय, त्यावेळेस मात्र जे सूत्र मी तुम्हाला सांगतोय त्या सूत्राचा प्रकरण वाचायला सुद्धा मी हात घालतोय. परंतु तुम्हीही जर लीळाचरित्रामध्ये जाल तर अधिक त्याच्यावरती प्रकाश पडेल. मी तुम्हाला फक्त त्याचा स्पर्श करतोय, त्या लीळेचा स्पर्श करतोय आणि थोडक्यात त्याचा मतितार्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण वेळ आणि विषय खूप मोठा आहे, खूप पुढं जायचं आहे आपल्याला. त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्षुधा म्हणजे जेवण शाकाहारी जेवण असलं पाहिजे आणि जगण्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे, जेवढं गरजेचं आहे तितकंच खाण्यासाठी परमेश्वराने आपल्याला एक प्रकारे आव्हान केलेले किंवा सांगितलेले. गरजेव्यतिरिक्त कोणतीही गोष्ट जर आपण घेतली तर ती धर्माला बाधक आहे, आपल्या जीवनाला बाधक आहे. आणि म्हणून जेवणामध्ये सुद्धा ती मात्रा जर आपण दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि हे जेवण जे आहे हे आजही आपण जे करतोय त्याच्यावरती शास्त्राचा कुठंतरी पगडा पडलेला तुम्हाला नक्कीच दिसेल. कारण पूर्वीची जी लाईफस्टाईल आहे जर आपण बघितली, सर्वसाधारण लाईफस्टाईलमध्ये आपण गेल्यानंतर पूर्वीचं जे जीवनात शेतकरी वर्ग, त्या शेतकरी वर्गाची काम करण्याची पद्धत, त्यातून त्यांच्या जेवणाच्या पद्धतीकडे जर आपण गेलो तर लोक सकाळी लवकर कामाला सुरुवात करायची आणि किंवा जेवण करूनच बाहेर पडून काम करायचे, त्याला न्याहारी म्हणायचे. नाश्ता किंवा आपण आता जे उदक म्हणतो ते आपल्या शास्त्रामध्ये पण कुठा त्याचा उल्लेख आलेला नाही आहे. आणि आपल्या पूर्वजांच्या ज्या जीवन शैलीमध्ये सुद्धा ते कुठेही येत नाही. खरं म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावरती खूप मोठा पगडा दिसतो. त्या पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असल्यामुळं आपण त्याचं वर्गीकरण किंवा आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आपण ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपल्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. आणि परंतु बदल जरी झाला तर प्रगतीच्या अनुषंगाने, फायद्याच्या अनुषंगाने जर तो बदल असेल तो नक्कीच स्वागतार्थ आहे. परंतु त्यातून अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहे. म्हणून आपण ढोबळमानाने जर विचार केला तर आपल्या धर्मामध्ये जेवणाच्या माध्यमातून जर विचार केला तर सकाळचा उदक हा संस्कृत शब्द आहे, त्याला पाणी असं म्हटलं जातं. म्हणजे फक्त सकाळी पाणी घ्यायला लावलेलं आहे. म्हणजे नाश्त्याचा आपण जे घेतो त्याचा उल्लेख कुठेही शास्त्रामध्ये नाही आहे. त्यानंतर दुपारचं जे जेवण आहे त्याला पीडाहरण म्हणतात. आपल्याला जी शारीरिक पीडा होते, कारण भूक जर लागली आपल्याला आणि आपण थोडं लेट जर झालो तर आपल्याला जो त्रास होतो त्याचं हरण करायचं आहे. ते आपल्या शरीराला त्रासापासून दूर करण्यासाठी जितकं गरजेचं आहे तेवढं जेवण करणं त्याला पीडाहरण. आणि संध्याकाळची व्याळी म्हणजे वेळ मारून नेणे, खूप काही जेवण नाही करणे, अशा पद्धतीची जर लाईफस्टाईल असेल तर अनेक गोष्टीपासून आपण वाचू शकतो. परंतु आज आपण शास्त्रामध्ये कमी जात असतो
जरी शास्त्रामध्ये गेलो, अभ्यास करायला लागलो, तरी ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं हे थोडंसं नंतरचा भाग असल्या कारणाने आपण लाईफस्टाईलकडे त्या नजरेने बघत नाही. परंतु आपण शास्त्राला जर लाईफस्टाईल किंवा जीवन जगण्याची कला म्हणून जर बघितलं तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. आजही लोकांना ती गरज होते, परंतु लोक डॉक्टरकडे जातात, हॉस्पिटलमध्ये जातात आणि आपल्या या बदललेल्या जीवनमानामुळे जो त्रास होतोय तो त्रास पैसे देऊन घेतात. परंतु त्याचं जे जगण्याचं जे साधन त्यांनी बनवून टाकलेलं आहे, डॉक्टरांनी सांगितलं तसं वागण्याची जी पद्धत बनवून टाकलेली, त्यात मात्र सातत्य राहत नाही. एक उपचार ह्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे आपण बघतो आणि थोड्या दिवसासाठी आपण ती करत असल्यामुळे नंतर परत मागचे पाडे 55 अशा पद्धतीने त्याचा त्रास आपल्याला होत असतो. परंतु जीवन जगत असताना या धर्मशास्त्राला आपण जीवन जगण्याच्या कलेसारखं जर घेतलं तर नक्कीच आपलं जीवनमान खूप उंचावेल. वैचारिक दृष्टिकोनातून किंवा समाधानिक दृष्टिकोनातून या जीवनामध्ये आपल्याला शास्त्राचा खूप मोठा फायदा होत असतो. एकदा सर्वश्री चक्रप्रभूंचा दुपारचा पूजा अवसर झालेला आहे आणि देव आसनावरती बसलेले असताना महादाईसा तिथं येऊन बसतात, दंडोत घालतात आणि देवाला विचारतात की जी भिक्षा करावी तरी भिक्षांनाची महिमा ते कैसीची. म्हणजे भिक्षेचं निरूपण करण्यासाठी परमेश्वराला ते विनंती करतात. खरं म्हणजे आपल्या धर्मामध्ये भिक्षेला खूप अनन्य महत्त्व साधारण आहे आणि भिक्षेचंच अन्न साधकाला परमेश्वराने घ्यायला लावलेलं आहे. आता आपण दैवराटीचे म्हणत असलो तरी जीवन जगताना आपण कर्मराटीत असल्यामुळं आपल्याला भिक्षेचं अन्न खाणं शक्य नाही. तरीही आपण भविष्यात आपल्याला भिक्षेच्या अन्नाची किती गरज आहे किंवा भिक्षेच्या अन्नाला किती महत्त्व आहे हे जर आपण समजून घेतलं तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल. परंतु भिक्षेच्या अन्नाव्यतिरिक्त ही देवाने ते अन्न जे घ्यायचंय ते कसं घ्यायचंय, मग ते भिक्षेचं असो किंवा आपण घरात पचन करून जेवण करत असलो तरी ते कसं घ्यायचंय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी भिक्षेच्या अनुषंगाने परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, तिसरा पहारी भिक्षारी गावे. म्हणजे तिसरा पहारी म्हणजे तिसरा जो प्रहर आहे, सकाळचा जो प्रहर, दुपार प्रहर आणि तिसरा प्रहर म्हणजे दुपारच्या नंतर 3 वाजेच्या नंतर, दुपारी 3 वाजेच्या नंतरच्या ह्या प्रहराला जर तुम्ही भिक्षेला गेला तर ते उत्तम असं आहे. याच्या पाठीमागचे कारण आहे की जे लोक भिक्षा देतात त्यांचं जेवण वगैरे सर्व झालेलं असेल आणि उरलेलं अन्न जे आहे त्याच वेळेस आपण जर गेलो ते आपल्याला देऊ शकतात किंवा त्याच अन्नावरती आपला हक्क आहे अशा कारणाने. परंतु आज या जीवन जगण्याच्या पद्धतीत जसा बदल झाला तसं साधकांच्या पद्धतीत सुद्धा बदल झालेला दिसतो आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी थोड्याशा कमी आपल्याला दिसतात. परंतु आजही कितीतरी साधक अशा पद्धतीनं आचरण करताना आपल्याला दिसतील आणि आहे. फक्त आपल्या नशिबात किंवा आपल्या भाग्यात ते येण्यासाठी आपली ही आध्यात्मिक पातळी उंचावणं खूप गरजेचं आहे. जशी योग्यता असेल, जशी पात्रता असेल तसे साधक किंवा पात्र आपल्याला भेटतात. परंतु तशी वासना आणि तशी आपली जीवनमान जे आहे वैचारिक दृष्टिकोनातून जर उंचवलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. ही भिक्षा करत असताना देवाने स्पष्ट सांगितलं का गावात भिक्षेला जात असताना तुम्ही एका गल्लीत गेल्यानंतर त्याच गल्लीतून रिटर्न न येण्यासाठी सांगितलेलं नाहीये. त्याच गल्लीतून पुढे जाऊन तसंच एकीकडून रिगीजे एकीकडून निगीजे. म्हणजे एका गावात एका गल्लीत घुसल्यानंतर दुसऱ्या बाजूनी तिथून निघायचंय आणि भिक्षा मागितल्यानंतर ते जे अन्न आपल्याला भेटेल त्या अन्न नदीच्या तीरी जाऊन परमेश्वराला प्रार्थना करून भोजन करायला आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते भोजन सुद्धा करण्याची जी पद्धत परमेश्वराने सांगितली आहे की श्वानाआहारी व्हावे. श्वानाआहारी म्हणजे एक शीत आपण ते वाया न जाता त्याचा पुरेपूर आपण ती स्वीकारलं पाहिजे. कारण ते भिक्षान्न हे जे आहे अत्यंत पवित्र आहे
आणि ते पवित्र का म्हटलं गेलेलं आहे तर भिक्षांनी सहोपळ अमृताती, म्हणजे अमृताची त्याला उपमा दिलेली आहे. म्हणजे अमृताने मनुष्य अमर होतो, त्याप्रमाणे भिक्षेच्या अन्नाने मनुष्य परमेश्वराला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला प्राप्त झाल्यानंतर त्या पद्धतीनं परमेश्वराने त्याची तुलना केलेली आहे. आणि हे करत असताना सुद्धा ते अन्न जरी भिक्षेला आपण खूप आलं तर मग खूप खावं का, कसं खावं, याच्यावरती महादायसांनी परत एकदा परमेश्वराला स्पष्ट विचारले. जे जे आम्ही भिक्षेशी जावो ते भिक्षेशी ऊनही ये, शिळी ये, सदन ये, कदन ये, सदन्य भिक्षा आले तरी काय कीजे. सर्वज्ञ म्हटले घेईजे ऐसे कुस करुनी येरू येरू परते. म्हणजे महादायसा विचारतात आम्ही भिक्षेला जर गेलं तर कसं येतं, शिळं येतं, कधी कदन्न येतं, कधी सदन्न येतं, चांगलं येतं, वाईट येतं, तर मग आम्ही ते काय करावं, कसं खावं. तर देव स्पष्ट सांगतात कुस करून खा, एकत्र करून खा. त्यात वेगळेपणा आला नाही पाहिजे का हे शिळं आहे, चुकीचं आहे, योग्य आहे, अयोग्य आहे. कारण त्याचा उद्देश परमेश्वराने अत्यंत महत्त्वाचा सांगितला आहे आणि तो आपण कर्मराहाटीत सुद्धा पाळू शकतो. जरी आपण भिक्षेला जात नसलं तरी आपल्याला जेवायचंय ते कशासाठी जेवायचंय, कशासाठी खायचंय, हे जर आपण समजून घेतलं तर याच्यावरती अधिक प्रकाश पडेल आणि खूप सोपं होऊन जाईल. कारण आपल्याला देवाने स्पष्ट सांगितलं प्राणाशी आहार द्यावा, म्हणजे जीवन जगण्यासाठी जे गरजेचं आहे तोच आहार आपण घेतला पाहिजे. मग त्याच्या व्यतिरिक्त काय आहे ते इंद्रियाशी नेदावा. इंद्रिय जे आहे हे इंद्रियाचं जे इंद्रियामुळं विकार आणि विकल्प जे निर्माण होतात तर त्या विकाराच्या अनुषंगाने जर बघितलं तर इंद्रियापर्यंत हे अन्न गेलं नाही पाहिजे. इंद्रियार्थ रस न सेवावा. आणि इंद्रियाला जे चांगलं वाटतं, जे आपण म्हणतो ना तोंडाचे जिभेचे चोचले, अशा पद्धतीनं ते अन्न घेऊ नये. आणि हे अन्न घेत असताना किती खावं का म्हटले, जेविता आवडी गोडी न व्हावे. जेवण करताना आवड निवड असली नाही पाहिजे. आणि ही आवड निवड जर आपण न ठेवता जर जेवण केलं आणि जितकं गरजेचं आहे तेवढंच जर घेतलं तर आजही आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होईल. आणि ह्या आवड निवड नसल्या कारणाने घरामधलं वातावरण सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीचं होईल. पेपर वाचत असताना अशा कितीतरी बातम्या मी वाचल्या की जी आवडलेली भाजी आहे, जी आवडत नाही ती भाजी बायकोने केली म्हणून नवरा बायकोचे भांडण झाले आणि त्याचं पर्यावसान खूप मोठं वाढलं. अशा कितीतरी गोष्टी आपण आजूबाजूला समाजात ऐकत असतो. परंतु मानव संप्रदायामध्ये जे लोक, कोणी मग नामधारक असेल, वासनिक असेल, साधू संतांचा तर प्रश्नच नाही, कारण ते उच्च लेवलला पोचलेले आणि त्यांनी या गोष्टी पाळल्या पाहिजे. कितीतरी लोक पाळतात, पण जे पाळतात त्यांना नक्कीच त्याचा फायदा पण होतो. कारण त्रासाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर याचा खूप मोठा फायदा जीवन जगण्यासाठी होत असतो. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलंय की जेवण करत असताना कुस करून घ्या, एकत्र करून घ्या, त्याच्यात आवड निवड ठेवू नका. इंद्रियाला ते जाईल, म्हणजे जास्त एक्स्ट्रा आपण कधी खाल्लं त्याचं वजन वाढेल, त्यातून पित्त होण्याची शक्यता, आजार बळावण्याची शक्यता वाढतात आणि त्यातून अपचनाचे त्रास होऊन नक्कीच आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि मग नंतर डॉक्टरकडे जायचं, गोळ्या घ्यायच्या, इंजेक्शन घ्यायचे, आराम करायचा किंवा 2-4-8 दिवस मग परत थोडंसं साधंसं जेवायचं. एवढं उद्योग जर करण्यापेक्षा आणि एवढं पैसा खर्च, एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा जर आपण जेवणाकडं जर बारकाईने लक्ष दिलं आणि परमेश्वराने सांगितलेल्या तत्वानुसार जर आपण ते वागण्याचा किंवा राहण्याचा किंवा घेण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. हे करत असताना महादायसा पुन्हा त्या विचारतात का जी भिक्षांनाचा काला ऐसाही न गिळे तरी काही करावे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु असं जर गिळतच नसेल तर आपण काय करावं. कारण हे अन्न आहे, सवय जर नसेल तर ह्या गोष्टी एवढ्या सोप्या नाही साधकाला. परमपूजनीय माईम भटांची लीळा तुम्हाला माहीत असेल तर 60 भाज्या खाणारे माईम भट, अत्यंत श्रीमंतीत राहणारे माईम भट, ज्यावेळेस परमेश्वराचा बोध होतो आणि हे जीवन अनमोल आहे, हे आता परमेश्वराला जर दिलं तरच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो याची जाणीव होऊन ते जेव्हा बाहेर पडतात, बाहेर पडल्यानंतर भिक्षा मागण्यासाठी झोळी पाहिजे, स्वतःच्याच अंगावर घातलेल्या कपड्याची झोळी करतात. कारण ते
कपडे सुद्धा भरजरी असतात, चांगले असतात. ते एका ब्राह्मणाला देतात, त्यांचे मळकटलेले कळकटलेले कपडे घेतात, त्याची झोळी करतात आणि जेव्हा ते भिक्षा मागतात त्याला एक वेगळा वास असतो. आणि ते कुजलेलं अन्न, ते वासाचं अन्न खायला लागल्यानंतर ते खाऊ शकत नाही. परंतु 2 दिवस उपाशी राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा ते एक घास खातात त्यावेळेस ते म्हणतात की हे माईम भट आता जिंकले. म्हणजे इतकं ज्याला परमेश्वराची जाणीव आणि ज्याला परमेश्वर हवा आहे तो मात्र कोणत्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करत नाही, तडजोड करत नाही. कारण त्याला माहिती आहे की याच्याशिवाय पर्याय नाही आणि ते जर केलं तरच पुढं आपल्याला जाता येईल. त्याच माईम भटांच्या बाबतीत ज्यावेळेस गोविंदराव बाबांच्या सन्निधानात ते होते, ते माईम भट रुद्धपूरला व्यापार करायचे सोन्याचे. लोक बघायचे आणि दुपारी ते परत भिक्षेला जायचे. तर लोक म्हणायचे की हे व्यापार करतात एवढे श्रीमंत, सोन्याचा व्यापार करताना भिक्षा मागतात, तर गोविंदराव बाबांकडे एखादी गाय वगैरे असेल ते त्याला नेऊन टाकत असतील. म्हणून जे टाकाऊ अन्न आहे की जे खाऊ शकत नाही असं अन्न पूजनीय माईम भटांच्या झोळीत यायचं आणि भिक्षेला यायचं. परंतु त्याच अन्नावरती माझा अधिकार असल्यामुळं माईम भट तेच अन्न खायचे आणि त्याचा अभिमान गोविंदराव बाबांनी घेऊन माझा तारुवा, माझा असा अभिमानास्पद उद्गार काढून त्यांचं जी भक्ती आहे किंवा त्यांची जी साधना आहे त्याचा गौरव गोविंदराव बाबांनी स्वतः केलेला आढळतो. तर हे भिक्षेचं अन्न घेणं एवढं सोपं नाही, परंतु ती सवय जर लावली आणि परमेश्वराची जाणीव अत्यंत महत्त्वाची. परंतु इतकं मात्र नक्की की काही साधक मी जेव्हा बघतो की जे भिक्षा करून खातात त्यांना जेव्हा विचारलं तर ते म्हणे आता आम्हाला दुसरं काही आवडतच नाही, कारण ती सवय लागली आहे भिक्षे व्यतिरिक्त न खाण्याची. त्याच्यामुळे आम्हाला ते नको वाटतं दुसरं कोणी अन्न जरी दिलं किंवा पंक्तीचं अन्न वगैरे खाण्यासाठी ती इच्छा होत नाही. तर जाणीवेतून आचार आणि आचारातून ती सवय जर लागली तर नक्कीच त्याच्यात आपण जाऊ शकतो. आता आपण कर्मराटीत असताना आपण या गोष्टीचा विचार नाही करू शकत नाही, परंतु ही आस आपण धरायला हवी की ज्यावेळेस आपण यातून बाहेर पडणार आहोत तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल. परंतु घरात राहत असताना सुद्धा तुम्ही आवड निवड न ठेवता आणि इंद्रियार्थ रस न जाऊ देता जर आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं जर आपण खाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हीच सवय आपल्याला पुढे जाऊन धर्मासाठी किंवा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उपयोगी पडेल किंवा पडू शकते, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण या गोष्टीकडे बघायचं आहे. परमेश्वर स्पष्ट सांगतात की हे जेवण करत असताना कसं करायचं. जर तुम्हाला जात नाहीये ना तर घे जे असे मुसंब खोनी आतू पोकळ असे, अशा पद्धतीने घ्या की आत खाली पोकळ आहे. आपल्या तोंडातून जर टाकलं तर आपलं खाली पोट असतं, टाकल्यानंतर आपोआप आतमध्ये जातच म्हटले. खाली ओटळ असे जाईल परते, तुम्ही फक्त आत टाकायचं काम करा, ते आपोआपच जाईल म्हटले. पण तुमची इच्छा असली पाहिजे. आणि म्हणून या सूत्राकडे आपण जर बघितलं, प्राणाशी आरो द्यावा इंद्रियासी नेदावा, म्हणजे आचाराचं 297 सूत्र आहे. इंद्रियार्थ नसू न सेवावा आणि घे जे असे मुसंब खोनी आतू पोकळ असे, खाली ओटळ असे जाईल परते. असा जर विचार आपण केला या जेवणाच्या संदर्भात तर किती सोपं जीवन आणि किती सीमित जीवन होईल आपलं, लक्षात घ्या. नाहीतरी आजकाल आपण काम करतोय, व्यवसाय करतोय, कष्ट करतोय, पळतोय कशासाठी? जेवणासाठी. आणि जेवणाचा जर विचार केला तर खातो किती आपण? 2 चपात्या, थोडीशी भाजी, थोडासा भात, सकाळ संध्याकाळ, याच्या व्यतिरिक्त आपण काहीच खात नाही. पण त्याच्यासाठी किती मोठा आपला संग्रह चालू असतो आणि त्यासाठी किती मोठा आटापिटा चालू असतो. टेस्टच्या माध्यमातून जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये किती आपल्याला अडचणी निर्माण होत असतात. हा विचार जर आपण केला तर नक्कीच आपल्याला अडचणी खूप निर्माण होतात. परंतु परमेश्वराने ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये या जेवणाच्या संदर्भात खूप सुंदर असे सूत्र आपल्याला सांगितलेले, आणि ते सूत्र जर आपण अभ्यासले, ह्या अभ्यास करत असताना आपण जीवन जगत असताना त्याचा किती उपयोग करू शकतो, किती वापर करू शकतो, याचं जर आपण चिंतन केलं तर नक्कीच त्यातलं 50% 70% पर्यंत आपण जाऊ शकतो. आवड निवड नसावी आपण करू शकतो. जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण खाऊ शकतो. परत सर्व अन्न मिक्स करूनही आपण घेऊ शकतो टेस्टच्या बाबतीत जर आपण बघितलं तर. परंतु ती सवय आपल्याला लागली अशी पाहिजे. परंतु परमेश्वर दयाळू महाळू कृपाळू आहे आणि हे दयाळू महाळू कृपाळूत्व आपल्याकडं
परमेश्वराने आपल्यासाठीच निर्माण केलेलं आहे की काय, असं आपल्याला अनेक वेळेच्या माध्यमातून वाटत असतं. आणि म्हणून जेव्हा आपण विचार करू त्या बाजूने की अरे आपल्याला चला आता असं जगायचंय, परंतु देवाला माहिती आहे आपली जीवाची लायकी, योग्यता, पात्रता, हा जीव काय करू शकतो, काय नाही करू शकत, हे सर्व देवाला माहीत असल्यामुळं देव दयाळू मायाळूपणाने लगेच आपल्याला त्याच्या पुढे जाऊन काही सूत्र सांगतात. आचाराचं 106व्या सूत्रावर जर आपण गेलो तर देव स्पष्ट सांगतात, त्रसो निधीचे त्रसला साता जीव विषया शरण जाईल. म्हणजे जरी हे घेत असताना, जरी घ्यायचं असताना पण त्रसू नका, जबरदस्ती करू नका. कारण इंद्रियांना ती सवय जर नसेल तर त्रस्त निर्माण होईल आणि त्या त्रासातूनच मग ह्या जेवणाच्या कारणे तुमच्यामध्ये या विषया कारणे तुम्ही कशालाही विषयाला शरण जा. विषयाला शरण जर गेलं तर मग तुमची जी साधना आहे, तुमचं जे ध्येय हे तुमच्यासाठी अस्पष्ट होईल, पुसट होईल. आणि म्हणून परमेश्वर या सूत्रातून आपल्याला सावध पण करतात, करायला पण लावतात, थोडीशी सूट पण देतात. एकदा देव सर्वज्ञ आणि सर्व भक्त लोक आराधना करत असताना त्यावेळेस जेवणासाठी ताक आणि भात असतं. त्यावेळेस आचार्य सांगतात जी ही येल्लोसी जे आहे, म्हणजे येल्लोबाईसा जे आहे त्या ताक भाताविना राहतच नाही म्हटले. त्यांना तिचीच सवय लागली, ती आवड निर्माण झालेली आहे. त्याच्या म्हणजे एक तक्रार करतात की हे काय आहे, साधकाने असं राहावं की नाही. आचार्य जेव्हा देवाला विचारतात तेव्हा देव म्हणतात, न गमो कागा चुळा एका ताका कारणे प्राणी आपला धर्म सांडावा. त्यांची सवय ठेवू नये, परंतु त्यांनी का अपेक्षा करू नये म्हटले. जर त्या ताका कारणे जर आपला धर्म जर सांडायला लागला तर त्याचा उपयोग काय. म्हणून त्यांनी ते घेतलं तर हरकत नाही. आणि म्हणून साधे हो तुम्हा तक्रपात्र अनुज्ञा हो असं सांगून ते परमेश्वर येल्लाईसाला म्हणजे साधाईसाला थोडंसं घेतलं तर हरकत नाही. कारण तुम्हाला जर त्रस्त होत असेल, तुम्हाला त्रास होत असेल, भिक्षेच्या अन्नामध्ये हे जे अन्न येतं त्यातून जर तुम्हाला ते पचत नसेल तर त्या अनुषंगाने थोडासा तुम्ही घेतलं तर हरकत नाही. परंतु हे करत असताना सीबी चूळ चिमुटी या चवमध्ये न गमे तरी एको ठाव आपजुजे त्रसोने जेते त्रसला साता जीव विषया शरण जाईल. मीठ मिरची जे आपण घेतोय त्याच्यामध्ये अडकून न राहता जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण घ्या, परंतु त्रसू नका, या जीवाला त्रास देऊ नका. जर यदा कदाचित जर त्रास दिला तुम्ही आणि जबरदस्ती साधना करण्याचा प्रयत्न केला, आपली योग्यता नाही, आपली पात्रता नाही, तरी आपण ते करण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र आपण वैतागून जातो आणि त्या वैतागण्यातून आपण विषयाच्या शरण जाऊ शकतो. आणि ह्या विषयाला शरण न जाण्यासाठी परमेश्वर थोडीशी आपल्याला त्यांच्या दयाभाव कृपाभावाने आपल्याला सैलता पण सोडतात. आणि हे ब्राह्मणत्व निर्माण होऊन धर्मातलं जे अधमत्व आहे हे निर्माण होण्याचं कारण सुद्धा परमेश्वर हे जेवण सांगतात. जर तुम्ही भिक्षेचं अन्न खात असताना जर त्रसले आणि त्या त्रस निर्माण झाल्यानंतर जर तुम्ही ह्या जेवणासाठी म्हणजे एक विषयात येतो, त्या विषयासाठी जड विषयासाठी जर तुम्ही ब्राह्मणत्व स्वीकारलं तर ह्या धर्मापासून परमेश्वरापासून दूर जाल. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला अप्रतिष्ठित. आपल्याला असं जर सहजच विचार जर केला तर आपल्याला असं वाटतं की जेवणासाठी कशाला कोण ब्राह्मणत्व स्वीकारेल आणि कर्मकांड करतील, नाहीतरी आज आपल्याला जे दिसतंय ते कशासाठी चाललंय. पंक्तीच्या माध्यमातून प्रत्येकाला अनुभव असतात, त्या पंक्तीच्या माध्यमातून असा, दशक्रियेच्या माध्यमातून असा, ते अन्नच आहे ना एक प्रकारे. परंतु त्या अन्न मिळवण्याच्या उद्देशाने त्यातून काही पैसा मिळावा किंवा ते पैसाचा संग्रह व्हावा या उद्देशाने अनेक चुकीच्या गोष्टी धर्मामध्ये चालू आहे. आणि आपल्याला याची प्रचिती यायला हवी किंवा अनुभव म्हणून आपण त्या गोष्टीकडे जर बघितलं आणि त्या अनुभवातून आपल्याला जर प्रचिती आली तर आपल्याला लक्षात येईल की देवाने सांगितलेले सूत्र हे किती खरे तंत आहे आणि ते एकही शब्द त्याचा खोटा होऊ शकत नाही. कारण जेवण आपण सर्वसाधारण समजत असलो तरी त्याच्या कारणेच अनिष्ट परंपरा आपल्या धर्मामध्ये कितीतरी आलेल्या आहेत. मागे या विषयावरती आपण चर्चा केलेली आहे की अन्नदान करावं, कुठं करावं, कसं करावं, कशा पद्धतीनं करावं. आणि त्यातूनच मग
त्यातूनच अनेक चुकीच्या प्रथा पण तयार झालेल्या असतात. आता हे जे सूत्र आपण जे बघतो ते सूत्र किंवा ते लीळा परमेश्वराने प्रसंगानुरूप अनेक ठिकाणी सांगितलेले दिसतात. आता इथं आचार्यांना साधाईसांच्या संदर्भात ही गोष्ट सांगतात आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या लीळेमध्ये सुद्धा हेच सूत्र येऊन परमेश्वर आपल्याला या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण जेवण हा जो विषय अत्यंत छोटा आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्याकडे लक्ष न देण्याचा विषय असं समजत असतो, परंतु जेवणावरतीच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आपण काय खातो, कसं खातो, कधी खातो, किती खातो आणि कशाच्या माध्यमातून खातो, म्हणजे आपल्या उत्पन्नाचा स्रोत काय, त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. पाठक भिक्षाप्रसंगी आचार्यांनी देवाला प्रश्न विचारलेला आहे की एक पाठक असतात भक्त, तर ते म्हणतात मी भिक्षाला जाऊ का, तर परमेश्वर अनुज्ञा देतात की तुम्ही जा भिक्षाला, काही हरकत नाही म्हणे. तर त्यावेळेस आचार्य तिथं होते आणि आचार्य सुद्धा सांगतात की आम्हाला सुद्धा अशी भिक्षा कोणत्याही वर्णात करता येऊ शकते का, तर परमेश्वर म्हणतात नाही, तुम्हाला नाही करता येऊ शकत. तर देव म्हणतात मग पाठकाला तुम्ही सांगतात भिक्षा करायला आणि आम्हाला का नाही सांगत, त्यांच्यासाठी अनुज्ञा आहे, आमच्यासाठी का अनुज्ञा नाही. तर देव सांगतात पाठका येथीचे म्हणितले करीत असे. परमेश्वर त्यांना थोडंसं समजावण्याचा सुरात सांगतात की जो पाठक जे आहे ते आम्ही सांगितलंय म्हणून ते करत नाही म्हटले, परंतु तुमच्यासाठी तुम्हा येथून म्हटले ते करणे किंगा, हे जाणे जे ते येथे चेष्टा न की जेते की. परमेश्वर स्पष्ट आचार्याने सांगतात की ते आम्ही सांगतोय म्हणून नाही करत आहे, ते अगोदरपासूनच करताय. आणि ते पाठक म्हणजे ब्राह्मण, ते पूर्ण सर्व वर्णांमध्ये म्हणजे सर्व जाती याच्यामध्ये भिक्षा करत नसतील त्यावेळेस, किंवा त्यावेळेस विकल्प त्यांच्या मनामध्ये असल्या कारणाने ते सर्व जाती धर्मामध्ये भिक्षा करत नाही. आणि म्हणून त्यांनी देवाला विचारलेलं आहे की मी सर्व जाती धर्मामध्ये भिक्षा करू का, आणि देव त्यांना अनुज्ञा देतात. आणि आचार्य ज्यावेळेस विचारतात तर ते म्हणतात मी सांगितलंय म्हणून ते नाही करत आहे, परंतु तुम्हाला मात्र मी जे सांगतोय तेच करणे, तेच करावं लागणार आणि तेच तुम्ही करत आहात. पण हे जरी करत असताना जरी असं तुम्ही कराल मी सांगितल्यामुळं, तर हे करत असताना सुद्धा कशा पद्धतीनं करायचंय. चातुर्वर्णामध्ये लोक जे तुम्हाला भिक्षा देणार आहे तर त्याच्यामध्ये पाणी भात भिक्षा घालतील किंवा शिळं पाक घालतील, कसंही देतील, तर ते तुम्हाला घ्यायचंय, परंतु त्याच्यातून त्रस उत्पन्न होणार नाही याची काळजी घेऊन ते अन्न तुम्ही स्वीकारायचंय. जर त्रसले तुम्ही तर त्याच पद्धतीनं सांगितलं की विषयाला तुम्ही शरण जाऊ शकता, आणि तशी जर सवय लागली तर त्या विषयाला शरण जाऊन तुम्ही धर्मापासून जाऊ शकता. आणि म्हणून भिक्षा करत असताना ती करत असताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, ह्या जीव त्रसला नाही पाहिजे, आणि ह्या त्रसलेला जीव विषयाला कसा शरण जाईल, त्या विषयाला शरण जाऊन तो ब्राह्मणत्व स्वीकारून कसं परमेश्वराच्या या शास्त्रापासून परमेश्वराच्या धर्मापासून जाईल, हे परमेश्वर आचार्यांना समजावतात. खरं म्हणजे आपण सर्व नामधारक वासनिक लोक आहोत. मग ह्या अशा सूत्रांकडे आपण काय म्हणून बघितलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. आपण सुद्धा इथं सुद्धा काही लोक आचरण करण्याचा प्रयत्न करतात की चला आपण असंच खावं तसंच खावं, परंतु त्यातून सुद्धा आपल्याला त्रस निर्माण न झाला पाहिजे. आपण यात एकच बघितलं पाहिजे की आवड निवड न ठेवता जेवण करणे, कशा पद्धतीनं कोणत्या वेळेत जेवण करणे आणि किती जेवण करणे याचा आपण विचार केला पाहिजे. परंतु ह्या गोष्टी तुम्ही सांभाळू शकतात, बऱ्यापैकी सांभाळू शकतात. आचाराच्या 111 सूत्रामध्ये देव आपल्याला स्पष्ट सांगतात निरसे विरसे अन्न सेवी जेते. आचार्यांची लीळा आहे ही. ह्या लीळेकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की साधक, आपण साधक कोणाला म्हणतो. साधना म्हणजे एखादी
दीक्षा घेतलेले साधू, त्यांना आपण साधक समजतो. परंतु आपणही एक साधक आहोत. कपडे बदलले आपण म्हणजे लगेच आपण या आचारावरती जाऊ शकतो असं शक्य नाही. त्याची सवय जर आपल्याला आत्ताच जर लावली तर कितीतरी फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि हा फायदा जर आपण बघितला तर पुढच्या जीवन जगण्यासाठी किंवा पुढची जी साधना आहे आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने करण्यासाठी खूप मोठी शिदोरी म्हणून आपल्याला या गोष्टीकडे बघता येईल. एक वेळ आचार्य माती काम करत असताना अचानक त्यांना भूक लागते. दुपारची वेळ असते आणि भूक लागल्यामुळे ते गुंफेमध्ये जाण्यासाठी काहीतरी आपल्याला भेटेल का म्हणून बाईसांकडे जातात आणि बाईसांकडे जेवण मागतात. परंतु बाईसा प्रेमी भक्त असल्यामुळं ते त्यांना समजावतात, नागद्या पाणी भात आहे परंतु तो खूप पिढीला आहे, म्हणजे शिळा झालेला आहे, जुना आहे, त्याच्यामुळं तुला ते गिळतं का नाही, तुला खावतं का नाही माहीत नाही, म्हणून थोडं थांब, मी नवीन तुला बनवून देते. देव तिथंच असतात आणि हा सर्व संवाद देव ऐकत असतात. हे बाईसांनी सांगितल्यामुळं आचार्य परत रिटर्न होतात आणि आपलं माती काम करण्यासाठी व्यापारासाठी जात असताना देव त्यांना हटकावतात तर हे काही गाव आणऱ्या, तुम्ही महात्मे किंगा, महात्मे निरसे विरसे अन्न सेविजेते, रेंदिया चेंदिया दरुबरीचे. देव सांगतात की तुम्ही महात्मे, तुम्हाला शिळं काय किंवा पिडलेलं काय, सकाळचं काय दुपारचं काय. महात्म्यांनी कसं असायला पाहिजे, निरस विरस अन्न खाण्याची सवय असली पाहिजे त्यांना. आणि जेवण करण्याचा किंवा अन्न खाण्याचा उद्देश त्यांचा कसा असला पाहिजे महात्म्यांचा, रेंदिया चेंदिया दरुभरीचे. कसं तरी एखादा खड्डा आहे आणि आपल्याला तो भरायला लावला तर आपण विशिष्ट माती, विशिष्ट खडक, विशिष्ट दगडच नाही टाकत. आजूबाजू जो बी पाला पाचोळा कचरा असेल त्याने तो खड्डा भरण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तो प्रयत्नामध्ये त्याच्यामध्ये काय टाकतो याचा काहीच विचार करत नाही. तसं आपलंही खड्डा आहे, पोट म्हणजे हा खड्डा आहे आणि तो भरायचा आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये एक विशिष्टच ही गोष्ट टाकली पाहिजे, विशिष्टच गोष्ट आपल्याला अन्नाच्या माध्यमातून आपण घेतली पाहिजे, असं काही नसावं महात्म्यांनी. आता आपण कर्मराठी त्या गोष्टी करू शकत नाही का, जे समोर आलं ते खावं, हेच पाहिजे तेच पाहिजे. कितीतरी लोकांना सवय असतात, जे सांगतील तेच बनवलं घरी तरच खाणार, अन्यथा त्यातून कितीतरी वाद निर्माण होतात. परंतु आपण जर तशी सवय लागली का काही आलं समोर, आवडीचा विषय नाही आहे, आपल्याला पोट भरायचं आहे आणि ते पोट पण अशा प्रवृत्तीनं अशा विचारांनी भरायचं आहे. कारण ते अन्न राजस तामस, आपण नाहीतरी देवाला उपहार दाखवतो, त्याचा उद्देश काय असतो की अन्न राजस तामस आहे, देवा तुझ्या कृपादृष्टीनं सात्विक बनव. आणि त्या निमित्ताने आपण काही उपहाराच्या लीळा आठवतो, प्रार्थना करतो आणि तेच जेवण आपण घेत असतो. आता याच्यामध्ये खूप मतमतांतर आहे. आम्ही जेव्हा सत्संगाला जातो लोक विचित्र असे प्रश्न विचारतात. एका ठिकाणी मला विचारलं की देवाला जो उपहार दाखवला तो आपण खाऊ नये असं आम्हाला कोणीतरी सांगितलंय, मग तो द्यायचा कोणाला. जे अन्न आहे देवाचा उपहार आहे, देवाकडे आपण प्रार्थना केली, जी देवाने स्वीकारलंय आपल्या प्रार्थनेला निमित्त करून किंवा आपल्या प्रार्थनेला मान देण्यासाठी, आणि ते अन्न मग आपण काय जनावरांना घालायचं का, खायचं नाही तर कुणी खायचं. मग उलट माझा उलटा अनुभव आहे की माझ्या घरी कोणीतरी पाहुणे अचानक आले आणि ते उपदेशी नाही, परंतु उपहाराचं ताट त्यांना योगायोगाने गेलं, ते अन्न खाल्ल्यानंतर त्यांच्यात मत परिवर्तन होऊन ते भविष्यात उपदेशी झालेले, असे माझ्याकडे काही अनुभव पण आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये किती मतमतांतर आहे याला विचार न करता परमेश्वराने वेळेच्या माध्यमातून प्रसंगानुरूप ह्या अन्नावरती कसा प्रकाश टाकलेला आहे हे आपण बघितलं पाहिजे. आणि हेच करत असताना आचार्यांना देव सांगतात की ही जी जेवणाची जी पोटाची जी पिशवी आहे, जेवढी वाढवली तेवढी वाढते म्हणे, जेवढी कमी केली तेवढी कमी पण होते. म्हणून आपल्याला जितकं गरजेचं आहे ते आपण घेतलं पाहिजे. आणि आपण हा प्रयोगसुद्धा आपण केला पाहिजे की दररोज आपण जेव्हा विचार जर केला, दररोज आपण जर चतकोर चपाती वाढवायची असं जर विचार केला तर दररोज चतकोर चपाती वाढवत वाढवत आपण 2 चपात्या खाणारे माणसं 5 चपात्यावर पण जाऊ शकतात. त्याला कळतच नाही की आपली वाढलंय जेवण.
आणि कमी करायचं ठरलं तरी आपण ते कमी पण करू शकतो. पण परमेश्वराने जेवढी पिशवी केली तेवढी होय. आता ही फक्त अन्नाच्याच बाबतीत जर आपण विचार केला, जेवणाच्याच बाबतीत विचार केला, पोटाच्याच बाबतीत विचार केला, तोच विचार आपण जरी आपल्या प्रकरण वाशामध्ये आलेलं नाहीये किंवा त्याच्या अर्थामध्ये आलेलं नाही, तोच विचार आपण डोक्याच्या बाबतीत करा. डोकं जितकं वाढवलं तितकं वाढतं, जितकं कमी केलं तितकं कमी करतं. परमेश्वर दयामाया कृपा करुणेने भरलेला असल्यामुळे प्रत्येक जीवाला सारख्याच प्रमाणाचा मेंदू, सारख्याच प्रमाणाची शरीरयष्टी, सारख्याच प्रमाणाची विचार करण्याची पद्धत दिलेली असते. पण आपण किती त्याचा विचार करतो आणि त्या विचार केल्यानंतर त्या मेंदूला आपण किती चालना निर्माण करतो, त्याला किती घर्षण करून त्याला संघर्ष करण्याची सवय लावतो, त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी. म्हणून बुद्धी सुद्धा जर आपण विचार केला तर जेवढी वाढवली तेवढी, तुम्ही जेवढा अभ्यास केला तेवढा तो अभ्यास वाढू शकतो आणि तेवढा तुम्ही करू पण शकतात. आणि जेवढा कमी केला तेवढा कमी पण होऊ शकतो. आणि ह्या बाबतीत आपण असं जर विचार केला तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात. आणि म्हणून आपण या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे. हे जे सूत्र आहे अनेक लिळ्यांमध्ये आपल्याला येत असतात. आणि हे जे सूत्र आहे आता जवळजवळ उत्तरार्धाच्या 3 लिळ्यांमध्ये आलेलं आहे. अनेक लिळ्यांमधून प्रसंगानुरूप परमेश्वराने हे सूत्र प्रकरण वाशाच्या अनुषंगाने काही भक्तांनी जरी बदललेले असतील तर ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आपण हे समजून घेत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की परमेश्वराचा त्याच्या पाठीमागचा सांगण्याचा उद्देश काय, आणि तो उद्देश आपल्या लक्षात आल्यानंतर त्या उद्देशाला आपण आपलंसं करून आपला धर्म, आपला आचार याचं चिंतन करून ते आपल्याला आत्ता ह्या मिनिटाला, या क्षणाला आपण जीवन जगत असताना आपल्या जीवन पद्धतीत उतरवता येईल का नाही. आणि म्हणून ते उतरू शकतो, आपण उतरवता येऊ शकतं आपल्याला. त्या पद्धतीनं जर आपण हे अन्न जर घेतलं तर आपल्याला खूप मोठा त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून आहाराच्या संदर्भात परमेश्वरांनी जवळजवळ 11 ते 12 सूत्र सांगितलेले. ते 11 ते 12 सूत्र जर वेगळे केले, त्याचं प्रकरणवश बघितलं तर आपल्या जीवनामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल होऊ शकतो. आणि ह्या खाण्यातूनच आपल्यामध्ये खूप मोठी वैचारिक क्रांती होऊ शकते. आपण काय खातो, कसं खातो, कुठलं खातो, कोणाचं खातो याच्यावरती आपली योग्यता, अधिकार, पात्रता वाढत असते. आणि म्हणून आपण जर ह्या बाजूने जर विचार केला तर नक्कीच त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होईल. हे करत असताना परमेश्वराने अत्यंत महत्त्वाचं सूत्र आपल्याला सांगितलेलं आहे. ती लीळा जर आपण बघितली तर याचं महत्त्व आपल्याला कळेल. आपण रात्री झोपताना जर आपलं जेवण जर जास्त झालं तर आपण पहाटे उठून स्मरण नाही करू शकत. आणि हे जर नाही केलं आपण तर आपल्याला लगेच लक्षात येईल का परमेश्वराने आपल्याला स्मरण करायला लावलेलं आहे, ते पहाटेचं स्मरण करायला लावले, ते कसं साधता येईल आपल्याला. म्हणून संध्याकाळच्या जेवणाला आपल्या मार्गामध्ये व्याळी म्हटलेलं आहे, म्हणजे वेळ मारून न्यायचं. तुम्ही कमी जेवला तर नक्कीच तुमच्यामध्ये आळस कमी राहणार. आळस हा आपला खूप मोठा शत्रू आहे. त्या आळसापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे साधन आहे ते म्हणजे आपलं अन्न आहे. आणि ते अन्न आपण कसं घेतो, कसं खातो, कशा पद्धतीचं खातो आणि किती खातो याच्यानुसार त्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होत असतात. आणि म्हणून या गोष्टी जर आपण बघितलं तर लक्षात येईल. एकदा उमाईसा आणि आवळट भट जोगेश्वरीला असताना लिंगाचे देऊळे तिथं झोपलेले होते, शांत. दुपारची वेळ आहे आणि त्याच वेळेस आपले सर्वज्ञ परिश्रयासाठी बाहेर जातात आणि तसंच त्यांच्याकडं बघण्यासाठी बीजे करतात, तिथं जातात. तर त्यावेळेस आवळट भट बसलेले होते आणि उमाईचा झोपलेल्या होत्या. आणि येल्लभट्टीनी आसन घातलेले होते, म्हणजे बसण्यासाठी तिथं सर्व अंथरून पांघरून. ते देवाने बघितल्यानंतर आणि देवाला यांनी बघितल्यानंतर येल्लभट्टी म्हणतात, उभे राहा, उभे राहा, उठा उठा, देव आले, गोसावी आले. त्यांनी मग देवाला दंडवत घालतात. श्रीचरणा लागल्यानंतर देव त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. उमाईसाला म्हणतात, बाई धायेतो खाईजे, पायतो निजीचे, तैसे नव्हे की बाई.
किती खा, जेवढं पाहिजे तेवढं न विचार करता कसंही खा, असं नाही म्हणते. पश्चात पारी उठीचे, तो सारस्वत काढू देवता हृदयासी. सकाळी लवकर उठा, पहाटी लवकर उठा. त्यावेळेस तो सात्विक काळ असतो आणि त्या सात्विक काळात जर तुम्ही परमेश्वराचं स्मरण केलं, परमेश्वराला आठवलं, तर नक्कीच आम्ही तुमच्या हृदयात येऊ, असं स्पष्ट परमेश्वर सांगतात. आणि हे स्मरण करत असताना, अशा पद्धतीचं जीवन जगत असताना अप्राप्ती तुम्ही भावली पाहिजे, दुःख भावलं पाहिजे. अप्राप्ती निमित्त के दुःखी कर्माची राशी लागते. म्हणजे अप्राप्ती जर आपण भावली का, मला सर्व भेटलंय पण देव नाही भेटला, मला सर्व समजतंय पण देव समजत नाही, मला सारं कळतंय पण देवाचं शास्त्र कळत नाही, अशी अप्राप्ती जर आपण भावली, तर ही अप्राप्ती आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकते. आणि ह्या अप्राप्तीनंच, ह्या अप्राप्तीच्या दुःखानंच कर्माच्या अनेक राशी, म्हणजे डोंगरचे डोंगर परमेश्वर म्हणतात नाचतात. परंतु त्या अप्राप्तीचं दुःख जे आहे ते खरं असायला पाहिजे. आणि हे खरं दुःख जे आहे हे परमेश्वराची जाणीव आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये ह्या अष्टस्वभावातल्या ह्या पहिल्याच स्वभावाला जो आहे, जेवण जे आहे क्षुधा, याला अनन्य असं साधारण महत्त्व आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे. कारण काय की स्वभावाची ही आंतरिक जी भाववृत्ती, आपली जी विचारधारा आहे, मनोवृत्ती, जी आपली प्रवृत्ती आहे, ही सर्व खाण्यावरतीच मर्यादित असते, खाण्यावरतीच अवलंबून असते. म्हणून अत्यंत कष्टाने कमवलेलं अन्न आपण खाल्लं गेलं पाहिजे. अत्यंत कष्टातून कमवलेल्या पैशातून आपण साधू संतांना क्रिया केली पाहिजे. कारण कष्टातून केलेल्या क्रियेचा परमेश्वर स्वीकार करतात. अनैतिक पैसा कमवला, तुम्ही साधू संतांना अन्नदानाच्या माध्यमातून एक काहीतरी पुण्य रूपाने जर केलं, तर ते दृष्टपर्त होणारच होणार, परमेश्वरापर्यंत ते पोहोचणार नाहीत. परंतु त्यातून आणखीन दोष लागते. कारण साधू संतांना माहीत नाही का ते अन्न कसलं आहे, कोणत्या प्रवृत्तीचं आहे, कसल्या पद्धतीचं आहे. परंतु त्या अन्नाचा नक्की त्या साधू संतांच्या प्रवृत्तीवरती, विचारावरती बदल होतो. आणि हे आज आपल्याला अनेक ठिकाणी अनुभवास येत असतं. म्हणून हे जेवण आपलं अत्यंत सात्विक, अत्यंत कष्टाचं, अत्यंत निर्मळ शुद्ध भावाचं असणं अत्यंत गरजेचं आहे. आजही अनेक लोक नॉनव्हेज खातात आणि हे नॉनव्हेज खात असताना त्यांच्या मनोवृत्तीमध्ये आणि प्युअर व्हेजिटेरियन माणसाच्या मनोवृत्तीमध्ये खूप फरक असतो. ते दररोजच नॉनव्हेज खातात. एखादे व्यक्ती असेल, मग काही धर्मीय लोक, मुस्लिम धर्मीय लोक नॉनव्हेजला जास्त महत्त्व देतात, तर ते त्यांचं अन्न म्हणून ते स्वीकारतात. सकाळ संध्याकाळ अन्न खाणारे काही लोक आहे, त्यांना जर आपण सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जाऊन समजून सांगा, जाऊ द्या कशाला वाद करतात, ते समजून सांगण्याच्या ऐवजी मारतील, भांडण करतील आणि मग येतील. पण तोच एखादा ब्राह्मण मनुष्य आहे जो प्युअर व्हेजिटेरियन जेवण करतो, त्याला आपण जर आदेश केला की जा त्याला मारून ये, तर तो मारण्यापेक्षा समजावून येईल त्याला. म्हणजे एवढं मनोवृत्तीमध्ये बदल झालेला असतो. खरं म्हणजे लोकांचं हे अज्ञान आहे खूप. आणि हे अज्ञान फेडण्यासाठी जर सायंटिफिकली जर आपण बघितलं तर आपली जी शरीरयष्टी आहे ही प्युअर व्हेजिटेरियन आहे. त्याच्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन अन्न जाऊ शकत नाही. परंतु आपण हे काही लोक खातात, त्याचा परिणाम असा होतो की शरीरावर परिणाम होतो, मनोवृत्तीवर परिणाम होतो, वैचारिकतेवरती परिणाम होतो. आणि ते सर्वात जास्त नॉनव्हेज खाणारे माणसं सर्वात जास्त आजारी तुम्हाला दिसतील. श्रीमद भगवद्गीतेमध्ये राजस अन्न, तामस अन्न, सात्विक अन्न याचं वेगळ्या पद्धतीनं वर्गीकरण परमेश्वराने आपल्याला खूप मोठं समजावलंय. आता आपण नॉनव्हेजचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं प्रोटीन्स प्रथिन नसतं, ते फक्त 11% असतं. हे का सांगतोय का तुमच्या संपर्कात कितीतरी नॉनव्हेज खाणारे माणसं असतील, त्यांना तुम्हाला ते समजावता आलं पाहिजे. कारण धर्माची सुरुवातच खाण्यापासून होते. जो मनुष्याला तुम्ही जर समजावलं की नॉनव्हेज कसं अयोग्य आहे आणि प्युअर व्हेजिटेरियन कसं योग्य आहे, आणि त्यांनी जर ते म्हटलं, मान्य केलं आणि नॉनव्हेज सोडून दिलं, तर समजायचं का हा धर्माला पुढं जाऊन उपदेशी होऊ शकतो, त्याला परमेश्वर बोध देऊ शकतात. आणि म्हणून त्याच्यावरती तुम्ही जास्त एनर्जी लावू शकतात, त्याला समजावू शकतात. मी माझ्या ऑफिसमध्ये कधीही आल्यानंतर मी त्याला, एखाद्या व्यक्तीला मी भगवद्गीता प्रेझेंट देतो, त्याच्यासमोर गीता ठेवलेली असते आणि मी त्याला नंतर प्रश्न विचारतो की तुम्ही व्हेजिटेरियन का नॉन व्हेजिटेरियन. जर एखादी नॉन व्हेजिटेरियन व्यक्ती असेल तर मी त्याला सांगतो की आपलं ते अन्नच नाही, वाघाने कधी गवत खाल्लंय, कधी असं ऐकलंय का,
त्या जनावराला कळावं का मी काय खावं, आणि आपण माणूस असून आपल्याला कळत नाही आपण काय खावं. बरं ठीक आहे, तुम्ही शक्तीच्या अनुषंगाने जर घेत असाल तर त्याच्यात फक्त 11% प्रोटीन्स प्रथिन आहे. काजू बदाम जर एकत्र केले तर त्याच्यामध्ये 62% प्रोटीन्स आणि प्रथिन्स असतात. निसर्गाने आपल्याला कितीतरी पालेभाज्या दिलेल्या आहेत, कितीतरी फळं दिलेली आहेत. त्याच्यामुळं एखादी पेट्रोलवर चालणारी गाडी त्याच्यात रॉकेल जर टाकलं आणि ती चालवायचा प्रयत्न केला तर ती बिघडणारच. तसं आपलं शरीरच प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळं त्याच्यात आपण नॉनव्हेज जर टाकलं तर ते कधी ना कधी बिघडणारच आहे. परत नॉनव्हेज पचायला 72 तास लागतात आणि व्हेजिटेरियन पचायला फक्त 3 तास लागतात. हे समजून सांगितल्यानंतर जर तो बदलला तर समजायचं का हा उद्देशी होऊ शकतो. अन्यथा मी डायरेक्ट सांगतो, तुम्ही नॉनव्हेज सोडत असाल तर गीता तुम्हाला, अन्यथा ही गीता परत मी रिटर्न घेतो असे कितीतरी. परंतु खूप कमी लोक आम्हाला सांगतात की आम्ही नाही खाणं ते सोडू शकत नाही, ती गीता परत घेतो. म्हणजे तो मनुष्यच नाही, तो जनावर असं समजलं तरी हरकत नाही. पण 99% लोक भगवद्गीताला बघितल्यानंतर आणि समजून सांगितल्यानंतर नॉनव्हेज सोडतात. हा माझा अनुभव आहे. आणि हा आपण जर प्रयत्न केला की एखाद्या व्यक्तीला आपण तत्वज्ञान सांगायचं की नाही सांगायचं, धर्मावरती बोलायचं की नाही बोलायचं, मार्गदर्शन करायचं की नाही करायचं, ही सुरुवात इथून जर केली तर खूप सोपं होऊन जाईल. आणि म्हणून आपण नॉनव्हेजचा विचार करतो, पण प्युअर व्हेजिटेरियनमध्ये सुद्धा तामस अन्न असतं, राजस अन्न असतं. खूप थंड खाणं, खूप गरम खाणं, खूप तिखट खाणं, खूप मसालेदार खाणं, हे तामसच अन्न आहे. त्यातून शरीरावरती म्हणजे थोडक्यात काय की तामस अन्न आणि राजस अन्न म्हणजे काय की जे शरीराला बाधक ठरतं, शरीराला त्रासदायक ठरतं, असं कोणतंही अन्न घ्या. मग ते तिखट असेल, गोड असेल, अति गोड सुद्धा खाणं त्रासदायक, अति तिखट खाणं, मसालेदार खाणं, थंड पाणी, फ्रीजचं डायरेक्ट थंड पाणी पिणं, हे त्रासदायक आहे, हे तामसच अन्न आहे. आणि म्हणून आपण जीवन जगत असताना जेवण हा विषय जेव्हा आपण घेतो तेव्हा तामस अन्न, सात्विक अन्न याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. आणि हा विचार करत असताना साधनेच्या माध्यमातून या परमेश्वराने खूप अनन्य महत्त्व दिलेले, अनन्य साधारण महत्त्व म्हणून 11 सूत्र 11 लेळेच्या माध्यमातून परमेश्वराने प्रसंगानुरूप आपल्याला या खाण्याच्या संदर्भात सांगितलेले. म्हणून त्याच्यावरती अधिक स्पष्टीकरण असणं आणि अधिक स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जी साधना करतोय त्या साधनेला जी खुराक लागणार आहे, जी एनर्जी लागणार आहे, ती कोणती वापरतो त्याच्यानुसार आपली साधना त्याच्यावरती अवलंबून असते. आणि म्हणून आपलं ते खुराक, आपलं जे अन्न, आपली जी एनर्जी आहे ती अत्यंत सात्विक असली पाहिजे. त्या सात्विक अन्नातूनच आपण पुढं गेलो पाहिजे. आणि या गोष्टीवरती कितीतरी स्पष्टीकरण आपल्याला देता येईल. परंतु या अष्टस्वभावामध्ये पुढचा जो स्वभाव आहे याच्यावरती आपल्याला जेवणावरती मात्रा द्यायची आहे. तर ती मात्रा कशा पद्धतीने द्यायची आहे, जर जेवण आपण सहज अनुभव घ्या, जर जेवण जास्त झालं तर आपल्याला आळस येतो, आपण स्मरण करू शकत नाही. पण जेवण जर कंट्रोल असेल तर आपण वेळेवर उठू शकतो, स्मरण करू शकतो, चिंतन करू शकतो. कोणत्या प्रकारचा आळस नसल्यानंतर आपण धर्मातली सेवा असेल, क्रिया असेल, अभ्यास असेल, वाचन असेल किंवा ऐकण्याचं जरी एखादा पोथीचा प्रकार असेल किंवा सत्संगाचा प्रकार असेल त्यात सुद्धा आपण बसू शकतो योग्य पद्धतीनं. म्हणून खाण्यावरती मनोवृत्ती जशी गरजेची तशी शरीरयष्टी सुद्धा गरजेची असते. ती शरीरयष्टी कशी आहे, काय, त्याच्यानुसार तो साधक परमेश्वराला प्राप्त करू शकतो, करणार आहे, त्या साधनेवरती आहे नाही आहे हे आपल्याला थोडासा तर्क कुतर्क करता येतो. काही गोष्टी यात अपवाद असू शकतात, परंतु एखादी शरीरयष्टी असते, कमी खाल्लं तरी शरीर खूप स्थूल होतं. तर या अपवादात्मक गोष्टी आपण जर सोडल्या तर नक्कीच या गोष्टीचा आपण जर विचार केला तर आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. म्हणून आपण जेवणाकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. तुमची जीवनशैली जर करायची असेल तुम्हाला आणि ती त्रासदायक नसावी असं जर वाटत असेल तर या सूत्रांचा जर अभ्यास करून परमेश्वराने सांगितलेली जी लाईफस्टाईल आहे, परमेश्वराने सांगितलेली जी आचारप्रणाली आपण आज जर करायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होईल. सकाळी थोडंसं ग्लासभर गरम पाणी प्या, त्यानंतर कोणत्या प्रकारचा नाश्ता करू नका. 12, 12:30, 1च्या दरम्यान किंवा 12च्या आत न्याहारी म्हणून पूर्ण व्यवस्थित जेवण करा. जेवण करत असताना आपण ठरवून घ्या, एक शोधणी करा का आपल्याला 2 चपाती खाल्यावर त्रास होतो, ती जास्त होते का कमी होते. एकदा ती एक ठरवून घ्या गोष्ट. संध्याकाळी परत आतमध्ये तुम्ही कधीही काही खाऊ नका.
नाही तर काही लोकांना सवय असते, जे आलं ते चालूच राहतं, तोंड चालूच राहतं गिरणी. तसं न करता संध्याकाळी फक्त काहीतरी लाईट फळं, काहीतरी पोटाला एक थोडासा आधार म्हणून जर आपण खाल्लं तर आपल्याला आळस हा प्रकारच येणार नाही. 100% तुम्हाला सकाळी पहाटे 3ला जाग येणार म्हणजे येणारच. म्हणून खाण्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहे. तुमचे शरीरामध्ये उत्साह, तुमच्या चेहऱ्यावरती तेज, तुमच्या बोलण्यामध्ये उत्साह, ती निर्मळता, ती वैचारिक स्वच्छता, ही साऱ्या खाण्यावर अवलंबून असते. म्हणून परमेश्वराने याच्यावरती खूप मोठा आणि खूप सुंदर असा प्रकाश टाकलेला आहे. या 11 सूत्र जर आपण नीट अभ्यासले आणि त्या सूत्राच्या माध्यमातून जर आपण त्या गोष्टी समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल. पुढचा जो स्वभाव आहे आपला, पिपासा म्हणजे काहीतरी पिण्याची इच्छा, ताण लागते. आता याच्यामध्ये खूप मोठा असं हे नाहीये, परंतु आपल्या शास्त्रामध्ये परमेश्वराने याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकलेला आहे आणि आजही मार्गांमध्ये ह्या गोष्टी पाळल्या जातात. यामध्ये खूप मोठं असं नियमन जरी नसलं तरी 80च्या माध्यमातून पाणी गाळून प्यावं हे आजही शास्त्रामध्ये सांगितल्यामुळं किंवा आपली परंपरा असल्यामुळं आज आपण मार्गांमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं शोधणं सापडलं जातं. कपड्यातून पाणी गाळून आपण पितो. ती स्वच्छतेच्या सायंटिफिकली जर विचार केला तर त्याचा खूप मोठा आपल्याला फायदा होतो. परंतु आपला भाव त्या पाणी पिण्याच्या मध्ये पवित्र अपवित्र असा नसावा. कारण अन्य राटीमध्ये पवित्र काहीतरी ते तीर्थ म्हणून घेण्याची प्रथा आहे, परंतु परमेश्वराने पवित्रता अपवित्रता हा जो विकल्प आहे यामध्ये असला नाही पाहिजे. आणि आचाराच्या 115वं सूत्र जे आहे त्या सूत्रामध्ये परमेश्वरांनी स्पष्ट सांगितले, तुम्हा बोडी गंगा समानाची व्हावं किंगा. तर तुम्हा बोडी गंगा समानाची व्हावं. बोडी म्हणजे एखादं डबकं आणि गंगा म्हणजे वाहणारी नदी, मोठी नदी. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार जर केला म्हटले तर त्याच्यामध्ये तुम्हाला डबकं काय आणि नदी काय असला भाव साधकामध्ये असला पाहिजे. आता आज आपण कर्मराट इथे जगत असताना आपण खूप चोचले आपल्या शरीराची पुरवतो आणि म्हणून आपल्याला खूप मोठा त्रासाला शरण जावं लागतं. आपल्या घरामध्ये खूप काही विज्ञानाने निर्माण केलेल्या गोष्टी असतात आणि या विज्ञानाने निर्माण केलेल्या ज्या गोष्टी आहे त्यातून आपल्याला नुकसान पण होतं. आरो नावाचं एक मशीन असतं, त्यातून पाणी गाळून येतं. मग शरीराला जे लागणारे जे घटक आहे ते पाण्यातूनच ते काढले जात असल्यामुळं अनेक आपल्याला त्रास होतोय. परंतु गाळून पिल्यानंतर जे जीवजंतू असतात त्याच्यामध्ये बारीक डोळ्याला न दिसणारे ते बाहेर जातात आणि जे आपल्याला पाण्यातून घटक मिळायला पाहिजे ते पण मिळतात. परंतु याचा आपण विचार करत नाही आणि गाळून पाणी पिण्याची जी प्रथा आपल्या धर्मामध्ये आलेली ही किती शास्त्राला धरून आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणून पाणी पिताना आपण गाळून पिलं पाहिजे, स्वच्छ पाणी घेतलं पाहिजे आपल्या शारीरिक साधनेच्या माध्यमातून. फक्त त्याच्यामध्ये पवित्रता अपवित्रता असा भाव आपल्या असला नाही पाहिजे. आणि म्हणून परमेश्वरांनी साधकाला स्पष्ट सांगितलं तर तुम्हा बोडी गंगा समानाची व्हावं किंगा. एकदा आचार्यांनाच अन्य तीर्थ महत्वाचं जे आहे, अन्य तीर्थ त्याचा निषेध सांगताना हे सूत्र देवानी सांगितलंय का तुमच्यामध्ये भागीरथी उत्तम, गौतमी उत्तम ह्या नद्याच्या माध्यमातून किंवा गौतमीचे ब्रह्मोदक, भागीरथीचे क्षत्रियोदक असं विकल्प तुमच्या मनामध्ये असला नाही पाहिजे. महात्म्यांमध्ये बोडी काय गंगा काय ही समानच असली पाहिजे असं जरी आचार्यांना परमेश्वराने जरी सांगितलं असलं तरी या संदर्भात एक स्मृती येते आणि ती स्मृती एकदा आचार्य आपलं साधना करत असताना, ही साधना करत असताना ज्यावेळेस त्यांना भ्रमण करत असताना एक साधक भेटतात आणि ते साधकांना पाणी आणण्यासाठी जेव्हा ते जातात तर तेव्हा ते डबक्यातून पाणी आचार्यांना आणतात आणि देतात. आचार्य
आचार्य आहे, त्यामुळे त्यांनी ते पाणी घेतलेलं असतं, स्वीकारलेलं असतं. त्याच्यात कोणत्या प्रकारचं त्यांच्या मनामध्ये विकल्प किंवा कोणत्या प्रकारचा वेगळा भाव न आणता त्यांनी ते पाणी स्वीकारलं. परंतु ते स्वीकारल्यानंतर ते स्पष्ट सांगतात की बुडी गंगा समनाची आपल्यासाठी, स्वतःसाठी. पण ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या अनुषंगाने हा विचार करतो, दुसऱ्याला आपल्याला पाणी द्यायचं हा विचार करतो, तेव्हा बुडी ती बुडी, गंगा ती गंगा म्हटले. कारण याच्यातून नेमकं आचार्यांना आपल्याला काय सांगायचं की दुसऱ्याला देताना आपला भाव निर्मळ, स्वच्छ आणि चांगल्यातलं चांगलं देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. आजकाल ह्या गोष्टींवरती खूप बोलता येईल. आजकाल प्रवृत्ती लोकांची अशी आहे की मार्गात द्यायचं आहे ना, साधू संतांना द्यायचं आहे ना, म्हणजे खराब असलं तरी चालतं, किंवा देवावरती विडा ठेवायचा आहे मग तो कसंही असलं तरी चालतं, आपल्याला मात्र चांगलं चांगलं, ही जी प्रवृत्ती आहे ही चुकीची प्रवृत्ती आहे. आणि ह्या प्रवृत्तीने जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हाच तुम्हाला या परमेश्वराच्या मार्गामध्ये प्रगती साधता येईल किंवा प्रगतीला जाता येईल. म्हणून या स्मृतीस्थळाच्या माध्यमातून सुद्धा आचार्यांनी अनेक लीळेंवरती प्रकाश टाकलेला आहे का जो गैरसमजातून एखादा साधक त्या दृष्टिकोनातून त्या लीळेकडे बघत असतो. म्हणून आपल्याला जसं लीळाचरित्र प्रमाण आहे तसं स्मृतीस्थळ सुद्धा प्रमाण आहे. कारण स्मृतीस्थळामध्ये कितीतरी अशा गोष्टी आहे का ज्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे का जो साधकांमध्ये गैरसमज निर्माण करणारा आहे. त्यातलंच हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणून हे मी तुम्हाला सांगितलं. आज आपण या सत्संगाच्या माध्यमातून जीवाचे दोष बघत असताना स्वभावाकडे आपण गेलेलो आहे आणि स्वभावातला पहिलं क्षुधा आणि पिपासा म्हणजे खाणं आणि पिणं हे आपण अभ्यासलेलं आहे. या संदर्भात तुम्ही या चरित्रामध्ये गेले आणि सूत्रांच्या माध्यमातून ते जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. अशाच या सत्संगाच्या माध्यमातून आपण पुढं जाणार आहोत. जीव काय आहे, जीवानी कसं राहिलं पाहिजे आणि ह्या जीवाकडून परमेश्वराला काय अपेक्षा आहे, त्या अपेक्षेने परमेश्वराने या जीवाला नेमकं काय सांगितलेलं आहे हे जेव्हा आपण अभ्यासू तेव्हा नक्कीच आपल्याला या परमार्गातली जी साधना आहे करायला खूप मोठा फायदा, खूप मोठं सामुग्री आणि खूप मोठी शिदोरी आपल्याला बरोबर घेता येईल. आणि या शिदोरीशिवाय आपला हा परमार्गातला प्रवास शक्य नाही आहे. जीवानी जीव जर समजून घेतला तर त्याचा फायदा किती मोठा आहे तुम्हाला मी वारंवार का सांगतोय का जीवासाठीच परमेश्वरांनी सर्व केलेलं आहे. आणि त्या जीवाचा विचार करून ही सामुग्री घेऊन जर पुढे सरकलं तर खूप चांगलं होईल. इतर संप्रदाय असेल किंवा इतर धर्म असेल त्याच्यामध्ये ह्या जीवाच्या संदर्भात एवढं मोठं विवेचन कधीही कोणी केलेलं नसावं असं मला तरी वाटतं. कारण इतकं डिटेल्स, इतकं स्पष्टीकरणात पण इतकं स्पष्ट आणि इतकं पारदर्शक जे जीवाच्या संदर्भात आपल्या परमेश्वराने आपल्याला जे सांगितलंय त्यातून आपल्याला खूप मोठी सावधानता बाळगता येते. कारण माझ्यामध्ये काय आहे हे एकदा मला कळालं की त्यात बदल करण्याची स्वतंत्रता किंवा त्यात बदल करण्याची ताकद माझ्याकडे आपोआपच आली पाहिजे आणि येते. आणि म्हणून ह्या बदलाच्या माध्यमातूनच परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि म्हणून या जीवामध्ये खरा पहिला बदल घडून आणावा आणि तोच बदल या परमार्गासाठी परमेश्वराला अपेक्षित आहे. तोच बदल परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतो. या अनुषंगाने आपण आजचा सत्संग बघितला. तुम्हाला काही प्रश्न असतील, याबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला विनंती पण आहे की यावरती अधिक स्पष्टीकरण जर कोणाला करावंसं वाटलं, मग कुणी लोक टीकेत सुद्धा जाऊ शकतात. या टीकेच्या माध्यमातून याच्यावर तर अधिक स्पष्टीकरण पण करता येऊ शकतं. परंतु आपला हा जो सत्संग आहे प्राथमिक स्वरूपाचा असल्यामुळे मी टीकेला अजून हातच लावलेला नाही. भविष्यात पुढे जाऊन आपण निर्णय आणि टीका घेणार आहोत, त्याच्यात हे विषय परत परत येणार आहे. परंतु पहिल्याच सत्संगामध्ये लीळा घ्यायची, सूत्र घ्यायचं, त्याचा अर्थ सांगायचा आणि परत टीकेमध्ये घेऊन जायचं म्हणजे ते इतकं जडजड होईल का आपण काय नेमकं ऐकतोय ना, आपण काय ऐकायला पाहिजे हे न समजता फक्त सत्संग ऐकला अशी भावना निर्माण व्हायला नको. म्हणून आपण टीकेमध्ये गेलेलो नाही. परंतु आपण खूप अभ्यासू ज्ञानी आहात. यात अधिक स्पष्टीकरण करण्याची जर तुमची नक्की इच्छा असेल आणि तुम्ही तो नक्की प्रयत्न करावा, तो स्पष्टीकरण आम्हाला खूप मोठं फायद्याचं सर्वांना
फायद्याचं होऊ शकतं आणि ते योगदान तुम्ही द्यावं अशी मी नक्कीच विनंती करेल. दंडोत प्रणाम.